नागपूरमधील जरीपाटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसापूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित 3 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। या प्रकरणाचा सखोल तपास जरीपाटका पोलीस करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण श्रीसागर यांनी दिली आहे। परवा रात्री 11च्या दरम्यान हत्येचा प्रकार घडला होता। त्यानंतर सदर हत्येच्या ठिकाणी माननीय डीसीपी साहेब, एसीपी साहेब आम्ही स्वतः भेट देऊन माननीय डीसीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डीबीचे पथक आणि इतर पथक असे 2 पथक तयार करून तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्याच्यामध्ये त्या सीसीटीव्हीमध्ये तपासून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केले। त्यापैकी 3 आरोपी होते, सुजल महेशकर, सुजल चव्हाण, अभि अंबाले हे 3 रेकॉर्डवरचे आरोपी असल्यामुळे आम्हाला तात्काळ त्याची ओळख पटली। उरलेले 2 आरोपींची फक्त चेहरे समजले होते, मिळाले नव्हते, पण त्या 2 आरोपींपर्यंत देखील आमची टीम अथक प्रयत्न इतर सगळीकडे कसून चौकशी करून 2 आरोपींना आम्ही तात्काळ 8 तासामध्ये ताब्यात घेतलं होतं। त्यांच्याकडे मी स्वतः माननीय डीसीपी साहेब येऊन चौकशी करून उरलेले जे 3 आरोपी जे रेकॉर्डवरचे होते त्यांच्याबद्दल माहिती घेतली। त्यांच्याबद्दल माहिती घेऊन ते कुठे कुठे लपलेले असू शकतात, कुठे गेले होते याची माहिती घेऊन आम्ही पुढच्या 12 तासाच्या आतमध्ये उरलेले ते 3घांना देखील आम्ही अटक केलेली आहे। आतापर्यंत आम्ही 12 तासाच्या आत 5 जणांना या गुन्ह्यातील महत्त्वाचे जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे। माननीय न्यायालयात आज त्यांना हजर केलेलं आहे। त्याची कस्टडी मिळाल्यानंतर त्यांच्याकडे आर्थिक चौकशी करत आहोत। त्यांच्यासोबत अजून 3 जे आरोपी होते त्यांचे मित्र सदर घटनेच्या वेळेला त्यांचाही शोध घेत आहोत। त्यांचा सहभाग किती आहे ते बघून त्यांनाही अरेस्ट करणार। जरीपाटका येथील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या उर्वरित आरोपींनाही पोलीस लवकरच अटक करतील अशी अपेक्षा आहे। या प्रकरणाची संबंधित पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।